सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. टार्गेट स्वच्छता निषेक या अंतर्गत स्वच्छता निषेक तांत्रिक डायरी या पुस्तकाच्या अनुषंगाने ओके 30 दिवसाचा स्टडी प्लॅन सांगतोय. 30 दिवस हा मॅक्झिमम झाला बरं का, परंतु आपलं पुस्तक जे आहे ते 20 दिवसातच संपवायचं आहे विथ PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन घटक न्याय वाचून. तर बघा, ॲज अ रायटर म्हणून विकास विलास इंदाळकर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देणं असं कर्तव्य समजतो. आज आहे 17वा दिवस आणि त्यामध्ये आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान. नागरी प्रशासनाचे ज्ञानमध्ये तुम्हाला काय काय करावं लागतं हे सरळ स्पष्ट मी तुम्हाला सांगतो. एक 74वी घटना दुरुस्ती सविस्तर वाचायचं आहे. त्यानंतर मनपा महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत ओके पंचायत आणि कटक मंडळे यांची सगळी माहिती सविस्तरपणे वाचायची आहे. आता यामध्ये काय चुकू शकते तर एक वेळेस कलम जे आहेत ना 74 घटना दुरुस्तीमध्ये नमूद केलेले कलमाची तरतूद कशा संदर्भात हे थोडंसं जड जाऊ शकते. तेही तुम्ही जास्त वेळेस वाचलं तर ते ॲक्युरसी मेंटेन राहते. लिमिटेड आहे. आउट ऑफ जर कुठला विषय असेल मार्क पडायचा तर तो आहे पंचायत राज, त्यामुळे चुकणार अजिबात नाही. महानगरपालिका हा प्रकरण तुम्हाला सोपं आहे. ऐच्छिक कार्य हे देखील तुम्हाला बघायचे आहे आणि म्हणजे ऐच्छिक नसलेले कार्य देखील व्यवस्थित वाचायचे आहे दोन्हीकडे. आता महत्त्वाचा मुद्दा मनपामध्ये तुम्हाला काय विचारतील की मनपामध्ये महापौर, महानगरपालिका आयुक्त, सदस्य, राजीनामा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला उपमहापौर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमनली विचारल्या जातील. ओके, महानगरपालिकेमध्ये असलेल्या तरतुदी स्वच्छता संदर्भात तर त्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकामध्येच कव्हर केलेल्या आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत ओके, नगरपरिषद नगरपंचायत दोन्हीचाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कारण महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाच्या ज्ञानमध्ये ही 4 कंटेंट तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. SIच्या परीक्षेच्या बाबतीत विचार केला असता आत्तापर्यंत प्रश्न यावेळेस आलेले नाहीत किंवा माझ्या वाचण्यात आलेले नाही. तुम्हाला मी सांगितलं 4 पद्धतीनं वाचायचं आहे. फॅक्च्युअल डाटा हा जास्त आहे, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न येतील. या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहे त्याचा जास्त भडीमार होऊ शकतो. पंचायत राजमध्ये संकल्पनात्मक येतीलच असं नाही. ओके, तुम्हाला रीडिंग ही 4 ते 5 वेळेस करायची आहे. 3 ते 4 वेळेस तरी मिनिमम पाहिजे. 4 ते 5 वेळा केल्यानंतर आउट ऑफ मार्क येतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला पुस्तकात दिले परंतु तुमची स्वतःची जी शॉर्ट नोट्स आहेत 1 ते 1.5 पानामध्ये ॲडजस्ट झालं पाहिजे. या पद्धतीनं तुमची नोट्स रेडी पाहिजे परीक्षेच्या पुढे जाण्यासाठी, किंवा पुस्तकावरच कुठं ती एक कागद चिटकावा. महानगरपालिकेच्या संदर्भात तुम्हाला शॉर्टमध्ये जसं महापौर राजीनामा डॅश कोणाकडे देतात अशा सगळ्या गोष्टी करून घ्या. ओके, आणि PYQ प्लस MCQ ह्यांचा सराव जास्तीत जास्त करा. हे कुठं मिळतील तर मी SIच्या कोर्समध्ये माझा आत्ताच विचार आला तुम्हाला सांगत असतानाच की आपण ते द्यायला पाहिजे जसं कुठल्याही परीक्षेमध्ये आलेले. आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. मुद्दा काय, हा जरी तांत्रिक अभ्यासक्रम देत असला तरी तुम्हाला हा GK मधला हा खूप मोठा म्हणजे खूप फायदेशीर पडतं. कारण GK मध्ये प्रश्न हे डीपमधले नसतील परंतु वरवरचे असतील, ते चुकलं नाही पाहिजे. ही एक गोष्ट आहे GK कवर होणार तुमचं. भलेही तुम्ही इथं अभ्यास केल्यानंतर इतर 10 परीक्षेसाठी उपयोगी पडेल. इव्हन MPSCसाठी एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण ते देतो. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे पाहिजे. तुम्हाला आता हे चुकून आलेलं आहे खालचं, हे डे 17 तर तुम्ही बघितलंच आहे. ओके, सॅम्पल कॉफी मार्फत बघूया आपण. बघा, सॅम्पल कॉफी तुम्हाला दिसत असेल, हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे, फर्स्ट एडिशन. ओके, तर आज आपण महानगरपालिका स्थानिक स्वराज्य जे पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे का, जे सिलेबस दिलेला आहे त्या पद्धतीनं आपण सगळंच कव्हर केलं ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. काही मुलं म्हणत होते, एक मुलगा नाराज होऊन बोलत होता की असं तसं, पण ठीक आहे म्हटलं, कुठं चांगलं असेल किंवा कमतरता असेल सांग, ते नोट्समध्ये आपण देऊ आणि आपण ते दिलेलं आहे. ओके, तर मग बघू. महानगरपालिका, नगरपंचायत आणि कटक मंडळ. ओके, हे तुम्हाला 4 जे मुद्दे आहेत ते एकदम बारीक सखोल असं आपल्याला अभ्यास करायचं आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे. एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. सिल्ली मिस्टेक अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. सेंट्री इन्स्पेक्टरला जागा ह्या 7-8 निघतात, त्यात एकही सिल्ली मिस्टेक म्हणजे तुम्ही कितीतरी विद्यार्थ्यांच्या मागे म्हणजे तुमच्या पुढे ते विद्यार्थी गेले ज्यांनी ॲक्युरसी मेंटेन केली आणि सिल्ली मिस्टेक अवॉइड केली. ओके, तर बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.